शासकीय रुग्णालयातील परिचारिकांना देय प्रोत्साहन भत्ता देण्यास टाळाटाळ, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा आरोप। शासकीय रुग्णालयातील परिचारिकांनी दिनांक 17 जुलै ते 25 जुलै असा 8 दिवसाचा बेमुदत संप केला होता। त्यांच्या विविध मागण्यांपैकी एक मागणी अशी होती की सप्टेंबर 2018 पासूनचा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमधील परिचारिकांना देय असलेला प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा। महाराष्ट्र शासनाने आदेश व खात्याचे लेखी आदेश फेब्रुवारी महिन्यापासून असूनही त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केल्याची दिसून येत नाही। मागे 1-1.5 वर्ष आधी शासनमान्य संघटनेचे राज्य पदाधिकारी यांनी सुद्धा अधिष्ठाता यांची भेट घेऊन यावर कार्यवाही करावी अशी विनंती केली होती, परंतु होला लावण्याचा प्रकार दिसून आले। संघटनेच्या स्थानिक शाखेने सुद्धा तोंडी व लेखी निवेदने वारंवार दिलेली आहेत। खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दिनांक 7/2/2025 चे लेखी आदेश असूनही त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचं निदर्शनास येत आहे। त्यामुळे परिचारिकांना देय असलेल्या प्रोत्साहन भत्त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याची शंका व्यक्त करण्यात येते। त्यामुळे सर्व नर्सेस भगिनीमध्ये संतापाचं वातावरण पसरलंय। यावर उचित कार्यवाही न झाल्यास संघटनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी, माननीय पालकमंत्री व खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येईल। वेळ पडल्यास स्थानिक प्रशासनाच्या विरुद्ध आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या अध्यक्ष संगीता राठोड, सचिव सिद्धार्थ मेश्राम, उपाध्यक्ष विश्वास चांदेकर, आरती मडावी, राज्य संघटक सुरेखा मदनकर, यवतमाळ शाखा कार्यकर्ते सुरेश मदनकर यांनी दिला आहे। नर्सेसचे 46 लाख कुठे गेलेत, कुठे खर्च केलेत, कुणाच्या आदेशाने खर्च केलेत याचे उत्तर देण्याची मागणीही त्यांनी केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.